दंडोत परमेश्वरानं जीवाला मायेच्या बंधनातून काढून प्रपंचामध्ये परमेश्वराचा आनंद घेण्यासाठी आणलेला आहे. आनंद हा परमेश्वराच्या चिंतनानं तो आनंद प्राप्त होतो. परंतु जीव मात्र परमेश्वराचं चिंतन करतच नाही. तर आणि परमेश्वर चिंतन करण्यासाठी जीवापुढं दोन ऑप्शन असतात. एक देवतेची चिंतन कर, नाहीतर परमेश्वराचं चिंतन कर. तर परमेश्वर तर कोणाला जवळजवळ कळतच नाही. देवताचे चिंतन मात्र बरेच लोक करतात. बरेच लोक देवताची मंदिर आहेत, त्या देवताच्या मंदिरात जाऊन देवताच्या अंतर्यात बहिर्यात भावसाधनं वापरतात. जसा महादेवानं रावणानं महादेवाची भक्ती केली आणि भक्ती केल्यानंतर त्याला 14 चौकडे राज्य मिळालं. त्याप्रमाणे देवतेची भक्ती करतात परमेश्वर लोक. पण देवतेची भक्ती ही आत्यंतिक सुख, आत्यंतिक मोक्ष देऊ शकत नाही. आणि परमेश्वराची भक्ती मात्र आत्यंतिक मोक्ष देऊ शकते. त्यामुळं सर्वांनी परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे, हरिनाम घेतलं पाहिजे. संत ज्ञानेश्वरानं सांगितलं की ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरून श्री हरी जपे सदा. मौन धर आणि हरिनाम घे, परंतु तसं करताना कोणी जास्त दिसत नाहीत. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी देखील सांगितलं की तुम्हा शयनासनी भोजनी परमेश्वर व्हा केला. आणि गीतेमध्ये मी प्रत्येक ठिकाणी श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तू माझं स्मरण कर, माझे नाम घे, तू मला येऊन मिळशील, याच्यात संशय नाही. परंतु हा जीव मात्र परमेश्वराचं चिंतन करतच नाही. एक तर त्याला परमेश्वर समजतच नाही, आता तो देवतेचं चिंतन करतो आणि देवतेचं चिंतन केल्यामुळं त्याला नसवर देवतेची प्राप्ती होते आणि परमेश्वराची प्राप्ती होत नाही. त्यामुळं श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये सांगताना, गीतेमध्ये अर्जुनाला उपदेश देताना म्हणतात, अर्जुना यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेजे यांती मध्याचे नौपिनो. तर जे लोक ज्या देवतेची भक्ती करतात त्या देवतेला प्राप्त होतात. यांती देवव्रता देवान आणि पितृन यांती पितृची भक्ती करणारे पितृला प्राप्त होतात. आणि यांती मध्याचे आणि माझी भक्ती करणारे मला प्राप्त होतात. असं त्यांनी श्रीकृष्ण महाराजांना गीतेमध्ये आपल्याला उपदेश देताना सांगितलेलं आहे. दंडोत प्रणाम.